नमस्कार मंडळी. आजकाल मी पाहतोय की लोक फिटनेस बद्दल फार सिरियस झालेत हो. आता कोणत्याही मुलाला विचारलं की अरे बाबा तू काय करतोय, तर तो छाती फुगून म्हणतो की मी जिमला जातोय, व्यायाम करतोय, हे करतोय ते करतोय. अरे बस हा. पण तिथं जाऊन पाहिल्यावर खरं कळतंय की तो जिम करतोय का मोबाईलमधून सेल्फी काढतोय. एका हातात डंबेल्स, दुसऱ्या हातात सेल्फी. डायरेक्ट सेल्फी काढणार आणि टाकणार इंस्टाग्रामवर. आणि लोकांना वाटणार खरंच लोक ह्यो फिटनेस प्रेमी झालाय, फिटनेस व्यवस्थित ठेवतोय, व्यायाम करतोय. अरे कुठलं काय तवा डोंबल्याचं. फक्त 1-2 दिवस व्यायामला जाणार, नंतर सुट्टी. नंतर लोकांनी त्याला काय झालं, अंग दुखतंय, हे होतंय ते होतंय, विषय कट. आणि आता जिममध्ये नवीन एक शेक आलाय, नवीन फॅड आलंय शेकचं. कोणता शेक? प्रोटीन शेक. पण पहिल्या काळात असं नव्हतं. पहिल्या काळात कसं होतं, कुठं जर काय लागलं बिगलं, पाय हात पाटण बिटण काय सुजली, तर आपली आई काय करायची माहिती आहे ना, एका कापडामध्ये वीट घेऊन वीट गरम करणार चुलीवर आणि नंतर मग त्याचा अंगावर शेक देणार. म्हणजे तो शेक आणि हा शेक खूप फरक आहे. हा शेक खूप वेगळा आहे. आता हे लोक रोज हातात ग्लास घेऊन रोज एकमेकांना शेक करतात असं. आणि गंमत म्हणजे 1-2 दिवस जिमला नाही गेला तोपर्यंत लगेच इंस्टाग्रामच्या स्टोरीवर टाकणार, नो पेन नो जॅम.